नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत आणि झणझणीत असं सुक्कं चिकन, तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट असं सुक्कं चिकन। चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया आणि सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर चिकन बनवण्याकरिता मी इथे एक वाटण बनवून घेतलेलं आहे। तर या वाटणमध्ये मी 2 ते 3 कांदे होते ते भाजून घेतलेले आहेत आणि खोबरं ते देखील सुक्कं खोबरं भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये टाकलं होतं लसूण, अद्रक, कोथिंबीर या सर्वांची पेस्ट केलेलं हे वाटण आहे। आता इथे मी घेतलेले आहे उकड काढलेलं चिकन। हळद आणि मीठ टाकून आपण जसे चिकनची उकड काढून घेतो ते या चिकनचे पीस इथे घेतलेले आहेत। त्यानंतर गॅस चालू केला आणि त्यावरती ठेवली कढई। कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी टाकलेले आहे तेल छान असं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण टाकून घ्यायचं आणि छान असं तेलामध्ये हे वाटण परतायचं आहे। तर लालसर कलर येईपर्यंत आपण हे वाटण छान असं परतून घेऊया। मीडियम गॅसच्या फ्लेमवरती हे वाटण आपण लाल होईपर्यंत परतून घेतलेलं आहे। तुम्ही इथे पाहू शकता मसाला आपलं वाटण होतं ते छान असं परतून झालेलं आहे। आता आपण यामध्ये घालूया काळं तिखट, त्यानंतर लाल मिरची पावडर आणि मी इथे एव्हरेस्टचा चिकन मसाला वापरणार आहे। तो चिकन मसाला यामध्ये टाकून घेऊया। मसाला टाकून झाला, आता हे सर्व मिक्स करून घेऊया। एकजीव असं छान हे मिक्स करून घ्यायचं आहे। तेलामध्ये हा मसाला छान असा तळून परतून घेतला। चला तर आता यामध्ये मी टाकलेले आहे 1 पळी जे चिकनचं शिजवलेलं अळणी पाणी होतं ते टाकलं आणि हा मसाला थोडासा असा पातळसर करून घेतला। आता आपण यामध्ये टाकूया सुक्कं चिकनचे पीस आणि छान असं हे परतून घेऊया, मिक्स करून घेऊया। आता एक 4 ते 5 मिनिटं हे चिकन व्यवस्थित असं मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। एक 5 मिनिटे आपण हे चिकन छान असं या मसाल्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, कारण हे अळणी चिकनमधलं आपण चिकन वापरलेलं आहे तर त्यामध्ये आपण मीठ टाकतोच, त्यामुळे इथे अगदी थोडंसं किंचित चवीप्रमाणेच मीठ टाकायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर आपलं चमचमीत आणि झणझणीत असं सुक्कं चिकन तयार आहे। छान असं सर्विंग प्लेटमध्ये मी हे काढून घेतलं आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून छान असं गार्निश करून घेतलं। सुक्कं चिकन म्हटल्यावर लिंबू तर लागणारच, मग लिंबू छान असं यावरती ठेवला। लिंबू पिळून हे चिकन खायचं। चला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। अगदी सोपी आणि झणझणीत ही चिकनची रेसिपी आहे। चला, व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा, लाईक करा आणि भेटूया अशाच नवनवीन पुढच्या व्हिडिओमध्ये।